नमस्कार, मी वैशाली पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत। दरवेळी आम्ही बाहेर कार किंवा मग बाईकने जात असतो, तर आज आम्हाला मेट्रोने जायचे होते। हा मेट्रोचा आमचा पहिलाच अनुभव असणार होता, कारण पुण्यात राहून पण आम्ही अजूनपर्यंत मेट्रोने कधीच प्रवास केला नव्हता। सो हा आमचा फर्स्ट अनुभव असणार आहे। आता तो कसा असेल ते तुम्हाला पुढे सांगतेच। घरातील सगळी कामे आवरून आम्ही आता रेडी झालो आहोत जाण्यासाठी। तर आदूलाही मी रेडी केलं होतं, पण रेडी झाल्यावर पण त्याला खूप खेळायचं आहे आणि त्याची मी जी तयारी केली होती ना ती त्याने सगळी खराब करून ठेवली। आता त्याचे हेअर्स पण खूप मोठे झाले, पण त्याचं जावळ झाल्याशिवाय ते कट करता येणार नाहीत, म्हणून ते थोडे विस्कटलेले दिसतात। त्यांना किती जरी सेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते सेट होत नाहीत, आणि क्लिप वगैरे लावायचं म्हटलं तर त्याला अजिबातच सहन होत नाही, तो लगेच काढून फेकतो। सो आता आम्ही घरून निघालो आहोत। तर सगळ्यात आधी आम्हाला जावं लागणार आहे रामवाडीच्या मेट्रो स्टेशनला, कारण तिथूनच पुढचा प्रवास करावा लागणार आहे। तर आम्ही आता पोहोचलो रामवाडी मेट्रो स्टेशनला। गाडी वगैरे पार्क करून झाल्यावर आता आम्ही वर जाण्यासाठी निघालो। आता इथून वर एस्केलेटरने आम्हाला जायचे आहे। आता तिकीट्स वगैरे वरती गेल्यावरच काढायचेत। सो आता तिकीट्स काढण्यासाठी भली मोठी लाईन लागलेली होती, तर आम्ही तिथं उभे राहून तिकीट काढण्यापेक्षा ऑनलाईनच तिकीट्स काढली। तिकीट्स काढून झाल्यानंतर आता तिकीट स्कॅन करूनच मध्ये एंट्री होती, तर आम्ही तिकीट स्कॅन केले आणि मध्ये एंटर केलंय। आता मेट्रोने पहिल्यांदाच प्रवास करते म्हटल्यावर मेट्रो स्टेशनला पण मी पहिल्यांदाच आली। सो पहिल्यांदा आल्यानंतर सगळं तिथं काय आहे काय नाही सगळं बघत बघत माझं जायचं सुरू आहे। तर आता परत वरती जावं लागणार आहे, कारण मेट्रोवरूनच आपल्याला घ्यायची। तर परत आता एस्केलेटरने आपण वरती जाऊया। आता इथून आपल्याला मेट्रो भेटणार आहे जाण्यासाठी। आता ही समोर जी मेट्रो दिसते तीच पुढून रिटर्न येणार आणि तिच्यानेच आपल्याला जायचं आहे पुढे। थोडा वेळ वेट केल्यानंतर फायनली मेट्रो आली आहे। रामवाडीचं हे पहिलंच स्टेशन आहे, त्यामुळे पूर्ण गाडी रिकामी असते आणि बसायला पण जागा आरामात भेटली। आता ही मेट्रो आम्हाला डायरेक्ट मंडईपर्यंत सोडणार नव्हती, मध्ये आम्हाला एकदा परत मेट्रो चेंज करायची होती, जी जिल्हा न्यायालयाला चेंज करावी लागते। सो इथून आता आम्ही जिल्हा न्यायालयाला उतरणार आहोत। सो आदूला पण खूप जास्त मजा येत होती मेट्रोमध्ये। आम्ही पहिल्यांदाच बसलो मेट्रोमध्ये आणि तोही पहिल्यांदाच बसलो। तिघांचा आमचा फर्स्ट अनुभव होता। तर आता जिल्हा न्यायालयाच्या मेट्रोच्या स्टेशनला आम्ही उतरलो, त्याने वरती उतरवलं त्या मेट्रोने। तर आता ही जी इथून मेट्रो आम्हाला घ्यायची आहे ती अंडरग्राऊंड आहे। सो इथून परत आम्हाला खाली जायचं आहे। अंडरग्राऊंड म्हणजे इथून जिल्हा न्यायालयापासून तर डायरेक्ट मंडईपर्यंत अंडरग्राऊंड ती मेट्रो जाते। खूप मोठं स्टेशन मला ते वाटलं जिल्हा न्यायालयाचं, कारण जाण्या येण्यासाठी खूप जो पहिल्यांदा जाईल ना मला तरी वाटतं त्याला खूप कन्फ्युजन होईल। पण ठिकठिकाणी त्यांनी असे लावलेलं आहे की कोणत्या दिशेने जायचं कोणत्या दिशेने नाही, तर त्यामुळे ते आपल्याला सोपं पडतं। मी तर पहिल्यांदा आल्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होत होतं, पण ते इन्स्ट्रक्शन्स त्यांनी जे तिथं दिलेले होते ते फॉलो करत करत आम्ही पोचलो। तर इथं स्टेशनवर खाण्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत। तर पहिल्यांदाच मी मेट्रोने प्रवास केला आणि खूप छान वाटतंय। मस्त खालून वर वरून खाली असं चाललंय। अजिबात पण बोर होत नाही, सगळीकडे मस्त पाहत आम्ही जातोय।
तर खूप सारे एस्केलेटरवरून फायनली आम्ही आता खाली पोहोचलो आहोत अंडरग्राऊंडला, जिथून आम्हाला मेट्रो घ्यायची आहे. आता इथून 2 मेट्रो असतात, एक स्वारगेटच्या दिशेने जाणारी आणि एक PCMCच्या साईडने जाणारी. तर आम्हाला जायचं होतं स्वारगेटच्या दिशेने जी मेट्रो जाते ना त्याच्याने, कारण तीच आम्हाला मंडईपर्यंत सोडणार होती. तर मेट्रो यायला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत थोडा वेट करावा लागेल. मी तिथे वाचलं की दर 6 ते 10 मिनिटांनी मेट्रो येत असते. जर एक गेली तरी नंतर आपल्याला जास्त वेळ वेट करावा लागत नाही, लगेच दुसरी मेट्रो आपल्याला मिळून जाते. सो मेट्रो आता आली आहे. आता इथून बसून डायरेक्ट मंडईपर्यंत जायचं आहे. इथून जास्त काही नाही, मध्ये फक्त एक स्टेशन असणार आहे आणि डायरेक्ट मंडईला आम्ही उतरणार आहोत. हे अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये मला जास्त छान वाटत होतं, काय माहिती का, पण खूप छान वाटत होतं. तर फायनली आता आम्ही उतरला आहोत मंडईच्या स्टेशनला. आता आम्ही जात आहोत एक्झिटच्या दिशेने. इथली मला एक गोष्ट खूप आवडली. जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर एंट्रीच्या वेळेसही तुम्हाला तिकीट लागतं, जे स्कॅन करावं लागतं. तिकीट नसेल तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. आणि एक्झिटच्या वेळेसही तुम्हाला तिकीट लागतं. जर तुमच्याकडे एक्झिटच्या वेळेस जरी तिकीट नसेल तरी ते म्हणजे आपल्याला बाहेर एक्झिट होता येणार नाही. सो आता आम्ही तिकीट स्कॅन करून एक्झिट करणार आहोत. तर फायनली आम्ही पोहोचलो मंडईला, म्हणजेच तुळशीबागेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.